गरिबी आल्याशिवाय माणसाला खरं किंमत काय आहे ती कळत नाही. आणि आपल्या लेकरांना पण नवीन अनुभव येतो, कसं जगायचं, गरिबीतनं कसं वर निघायचं ही पण कळतंय. संघर्ष जीवनात असल्याशिवाय खरं जीवनाचा आनंद घेताच येत नाही माणसाला. त्यामुळं प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष ही असतोच आणि हायच. अहो, कुठला बी व्यक्ती असू द्या, मोठा बारका, संघर्ष ही प्रत्येकाला असतो. पण गरिबीचं जीवन जगणं लय लोक म्हणते त्या कधी आली हो. गायकूत आलंय काय हा, गॅस कशी उभारलाय? मला वाटलं काय तर बनवताय काय की तिथं उभारलाय तेव्हा. माझा हात कुठं आहे तर मी काय करतोय का काय गॅस कशी उभा आहे किचन कट्यापाशी म्हणून बनवायचं चालू केले. काय बनव उभारलाय म्हणून बाय म्हणलं. असं स्वयंपाक करेन गड्यासनी सांग तू स्वयंपाक करायला. आहो तिथं उभारलाय कसं काय मग? गॅस पशी जाऊन उभारलाय, मला वाटलं काय तर भजी फिजी करायला लागलाय काय की तिथं उभारलाय तेव्हा. खाल्लं आम्ही भजी बी खाल्लं आणि भाकरी बी पोट भरून खाल्ली. पोट भरून खाल्ली नाही आजपर्यंत? खाल्ले ते म्हणून सांगतोय, त्यामुळे तर आता काय खायची इच्छाच नाही. कसं उभं राहिलं त्या आयटीत निवांत आहे का काय? काळजी घे घोर घे काय निवांत उभा राहिलं तर मलाच म्हणतात आहे खाल्लं निवांत. आम्हाला अजून स्वयंपाक करायचा, धारा काढल्या आता झाल्या धारा, देवाला बत्ती लावली, अगरबत्ती लावली. इथं कशा चांबड्या चालू आहेत ते बघा, तुम्हीच बघा. आज आली कणकणी त्यामुळं काय केलं नाही ते लागली नव्हतं. आज मी एवढं काम केलं म्हणून सांगायला लागली. बघा कसं आहे, किती पण करा ह्याच्यासाठी, जीवाचं रान करा, पण कधी म्हणणार नाही ते तू केलं माझ्यासाठी. अगं तू करते माझ्यासाठी आबत्ती, रात्रीचा दिवस करते. हा हा, उलट माझ्या स्वप्नांवर पाणी वाटत या. स्वप्न बघायची नाही ती कोणची. माणसानं हातरून बघून तेवढंच ऐकायचं यांचं बघा. स्वप्न बघावती, बघायला बंधन नाही, पण जे आपल्याकडून पेलते ती बघावती. स्वप्न बघायचे असते, प्रयत्न करायचा असतो. प्रयत्न केल्याशिवाय हाती काहीच लागत नसतं, कळलं? तुझ्या स्वप्नानं माझी 5 उदाहरण बसली सकाळपासून. कशाची 5 उदाहरण आहे तुमची? काय आजारी पडायला तुझं सपानच कारणीभूत आहे. कारण की ती तसं हायस. अहो कुठलं पण संघर्ष केल्याशिवाय मिळत नसतं. इरा हारिंदी पलंगावर कुणी द्यायचं तुम्हाला आणून पलंगावर. सगळी मला पलंगावर आणून देते, मी काय हात पाय हलवतोय बसतोय, ताट बी मला जाग्यावर येतंय. ताट तेवढं येतं जाग्यावर, ताटच काय नाही, ताट येतंय जाग्यावर. आता इथं बारीक केलंय बसली बरं का. इथं खोबरं लसूण बारीक करून ठेवलंय मिक्सरला. जरा साधाळ येतंय हुईस. राहून द्या बाय, नाही मी सपन बघत, राहून द्या. तुम्ही नीट राहा ठणठणीत. तुझ्या स्वप्नाचा आणि माझ्या आजारी पडण्याचा काही संबंध नाही. वांबाळीमुळे कसं होतंय कणकणी. वांबाळी आता काय पाऊस आहे का? वांबाळी बघताय गारठ्यामुळे तर मला. वांबाळीचे दिवस आहे, फक्त ऊन दिवसात पडतंय किती 2 ते 3 तास, नाही तर सगळं धोकाटच आहे. आता बघा धोकाट आहे आपल्या 4 वाजले घराच्या कडे तळा असल्यामुळे धोकाट आहे. काय ती कळतच नाही. गारठ आहे जवळ, तळा असल्यामुळे काय होतंय, गार लय लागते, गारठ लागतंय, धुकाट पडतंय. कडनी झाडं आहे ती, इकडलं का इकडलं दिसत नाही. बरं जाऊ दे बहिणीनं, तुम्हाला आमचं व्हिडिओ कसं वाटतं तर कसं नाही कमेंट मध्ये सांगत जावा. दाजी भांडत्यात, दाजी माया पण करतात, पण जसं तुमचं पहिलं दाजी होतं तसं आता नाही तर दाजीत लय बदल झालाय, लय म्हणजे लय बदल झालाय. आणि ज्यावेळेस मी त्यांना करायचं आहे जीवनात येऊन काय कमवायचं आहे, स्वतःचं शरीर सांभाळून नीट राहायचं. अरे बापरे, शरीराची किंमत कळली. बरं झालं तेवढं तरी कळलं. दारू सोडल्यापासून काय फुसका माल झालाय. आता जरा टाकाय चालू करावं कुठं तर आपलं मग स्ट्रॉंग होईल. हे बहिणी दारू फिरू काय पित नाही तर उग म्हणते मी, दारू फिरू काय नाही बरं का तसलं. आता दाजी चांगला आहे तर उग चांगला असल्यावर असलंच की, आहे का नाही सांगा बरं. बरं जाऊ द्या. जे मी तुम्हाला सांगितलंय, जे मी म्हणजे करायचं आहे ती पाऊल टाकायचं ती चांगलं आहे नाही. मिळेल ना मिळेल, शक्य होईल ना होईल, थोडा चुटका सांगा की. कसं आहे आता मागास सांगितलंय, अपेक्षा मोठ्या येत्या पण ती पूर्ण व्हायला वेळ जाणार आहे. होणार हो, प्रयत्न केल्यावर यश येतंयच. फक्त कसं आहे जरा थोडस जास्त कष्ट करावं लागणार आहे, आपदावं लागणार आहे, प्रयत्न करावा लागणार आहे, मग ते आपल्या पदरात पडणार म्हणजे पडणार. एक वेळ नक्की आपलं पण येणार. आपण कुठं पाप केले ती या की बाबा आपल्या वाट्याला कधीच चांगला दिवस येणार नाहीत. पहिल्यापेक्षा आता खरंच चांगला दिवस आहे, एकदम सोन्यावणी पिवळा आहे.
कारण की जी काय आपला मसाला आहे भरभरून सगळ्यांचा प्रतिसाद आहे आपल्याला मसाल्याचा. आणि फोन येतो तर कळतं काय तुझा मसाला बंद आहे का? तर तसं काय नाही, माझा मसाला चालूच आहे. ऑर्डर येते त्या टाकत्या. पण कसं होतंय, रोज मला मसाल्याचा व्हिडिओ टाकता येत नाही. तर बहिणीनं समजून घ्या तुम्ही. रोज जर मी मसाल्याचा व्हिडिओ टाकायला लागली तर जरा ही होते, त्यामुळे मला रोज टाकता येत नाही मसाल्याचा व्हिडिओ. रोज असतेच. आणि ह्या मसाल्याच्या व्यवसायामध्ये माझ्या नवऱ्याचा मला भरभराटून साथ आहे. माझ्या 2 लेकरांचा आहे. करायचंय कोणा करता. घरात काय आपले 20-25 माणसं आहेत, चौघच फॅमिली आहे, चौघच कुटुंब आहे म्हणलं चौघाचा एकमेकाला सपोर्ट राहणारच आहे हो. जेवढा आमच्या दोघांचा संघर्ष आहे तेवढा आमच्या 2 मुलांचा पण. अहो दादू लगेच चिकाटी म्हणतो, लय. मम्मी काय झाले ग, उशीर करू नको, पटापटा पॅकिंग कर, वेळच्या वेळेला ऑर्डरी पॅकिंग करून पप्पापाशी देत जा, घाळ बसत जाऊ नको. जर ऍड्रेस लिहायचं माझ्याकडे ठोकलं तर आंटीकडे लिहून घेत जा, पण उशीर करत जाऊ नको. अशी लेकरं सांगते ती त्यावेळी बरं वाटतं बहिणीनं. खरं गरिबी गरिबी यावंच माणसाची, असावंच गरिबी. कारण की गरिबी आल्याशिवाय माणसाला खरं किंमत काय आहे ती कळत नाही. आणि आपल्या लेकरांना पण नवीन अनुभव येतो, कसं जगायचं, गरिबीतनं कसं वर निघायचं ही पण कळतंय. संघर्ष जीवनात असल्याशिवाय खरं जीवनाचा आनंद घेताच येत नाही माणसाला. त्यामुळं प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष ही असतोच आणि हायच. अहो कुठला बी व्यक्ती असू द्या, मोठा बारका, संघर्ष ही प्रत्येकाला असतो. पण गरिबीचं जीवन जगणं लय लोक म्हणते ते अवघड आहे, पण खरं सांगतो गरिबीच्या जीवनात जेवढं सुख आहे ना तेवढं दुसऱ्या जीवनात कशाचं नाही. अहो, निवांत भाकर कशा करू. काय म्हणतो हे, ह्याचं कारण आहे. कारण गरीबाला ओळखतो, जाणतो, मन राखतो. मी कोणाला नावं ठेवत नाही, पण गरिबीच्या जीवनात जेवढं सुख आहे ना, आपुलकी आहे, माया दया आहे, एवढी मला वाटत नाही की दुसऱ्या जीवनात कशी आहे असं. सगळी सारखी नसते ती व तुम्ही म्हणताय का नाही, तसं सगळी सारखी नसते ती. मी नावं पहिल्यांदाच म्हणले हा. कोणाला ठेवत नाही, पण गरिबीचं जीवन खरंच लय भारी मला वाटतंय. मी ह्याच्या आधी बी म्हणलंय, गरिबीत आहे पण सुखात आहे. 2 घास जे खातोय ना ते आनंदानं खातोय. कोणाचा तळतळाट नाही, कोणाचा शिव्या सराप नाही, किंवा कोणाचा लोभ नाही की मला कोण आणून देईल, मी मोठा होईन, बंगला बांधेन. स्वप्न प्रत्येक जण बघतोय, मी बी बघतोय. माझ्या लेकरांकरता मी एक चांगलं घर बांधेन, त्यांची हौसमौस पूर्ण करीन. पण शेवटी कसं आहे, जेवढं होता होईल एवढा मी प्रयत्न करणार आहे. पण यश येणं न येणं देणं ती भगवंताच्या हातात. देणार की भगवंत. आपण एवढं पवित्र मनानं आपण देवाची भक्ती करतोय, एवढा विश्वास आपण आपल्या स्वामींवर ठेवतोय, मग एक ना एक दिवस नक्की येणार. हार मानायची नाही, जिद्द ठेवायची. कारण की जिद्द असल्याशिवाय पुढचं पाऊल आपल्याला टाकताना लटपटत नाही. त्यामुळं मेन आपली जिद्द आहे, चिकाटी आहे, विश्वास आहे. त्यामुळे ती डगमगू देऊन चालत नाही बहिणीनो. कारण की जी काय आहे ती विश्वासावर आहे आणि चिकाटीवर आहे. असं द्यावं, मी आहे ना तुमच्या संग, तुमची 2 मुलं आहेत तुमच्या संग. ह्या परिस्थितीत आपण एकदम आनंदात आहे, सुखात आहे. अजून ह्याच्यापेक्षा सुख काय आहे? हेच सुख आहे. फक्त काय वाटतंय, जरा आपली परिस्थिती थोडी थोडी बदलावी. जरी थोडी परिस्थिती नाजूक असेल, बदलायची बदलल, पण ज्या तेल चटणीनं आणि भाकरीनं साथ दिली ना, ते आयुष्य आहे तोपर्यंत कधी